बरेच दिवसांनी राईड करतोय, जवळजवळ 2 ते 3 आठवड्यानंतर शेवटची आपली ट्रिप. नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. आपण आज नवीन ट्रिप चालू केली आहे. आपण चाललो आहोत अष्टविनायक ट्रिप मधील एक महत्त्वपूर्ण स्थान म्हणजे पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर. हे आपण आज पाहायला चाललो आहोत आणि तिथला इतिहास तिथे जाऊन आपण जाणून घेणारच आहोत. तर ही रोड ट्रिप आणि प्लस मंदिरातली माहिती सुद्धा तिथे गेल्यावर तुम्हाला देण्यात येईल. तर ही मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि हा मंडळी, आपण आता खालापूर फाटा सोडून पुढे आलो आहोत, म्हणजे आपण पाली रोडला आहोत एक्झॅक्ट. तर इथून आपण आता पूर्ण जर्नी स्टार्ट करणार आहोत आणि इथूनच पूर्ण आपण रोड ट्रिप शूट करणार आहोत. तर चला मंडळी. तर मंडळी, आपण आता आलो आहोत दहिवली रोडला. म्हणजे आता इथून पुढे थोड्याच अंतरावरती इमॅजिका सुद्धा आहे. बरेच दिवसांनी राईड करतोय, जवळजवळ 2 ते 3 आठवड्यानंतर. शेवटची आपली ट्रिप शिर्डी झाली होती, त्याच्यानंतर कुठलंच ट्रिप झाली नव्हती, कारण त्यानंतर तब्येत पण बिघडली आणि मग पाऊस पण चालू होता. आज पण निघाल्यावरती पाऊस खूपच होता नवी मुंबई साईडला, पण ह्या साईडला एकदम ऊन पडलंय, कडक ऊन. तर जेव्हा निघालो तेव्हा वाटत होतं जाऊ की नको जाऊ, कारण खूपच पाऊस होता, वारा सुद्धा होता. पण नंतर म्हटलं आता जाऊया, निघालोय तर बाप्पाचं दर्शन घ्यायचंय तर निघूया आता. आणि बघा, इथे आल्यावरती ऊन पडलंय. आता आपण आलो आहोत देवनाव्यामध्ये. जवळजवळ जो जुना मुंबई पुणे हायवे, तिथे एक वांडळ गाव लागतं खालापूर फाट्याच्या अलीकडेच. तर तिथपर्यंत खूप जोराचा पाऊस होता, पण नंतर पुढे पाऊसच अजिबात नाही, ऊनच पडलंय. तर खूप चांगली गोष्ट आहे, शूट पण व्यवस्थित करता येईल. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं, इथून 32 किलोमीटरची राईड आहे आणि आपल्याला लागणार आहे 40 मिनिटे. तसा हा रस्ता खालीच असतो दिवसा सुद्धा, एवढी रहदारी नसते. रस्ता पण खूप छान आहे. आणि आजकाल तर हा मोस्टली कोकणात जाणारे लोक हा बायपास म्हणूनच वापरतात, कारण इथून तुम्ही वाकळण फाट्याला सुद्धा बाहेर पडू शकता, नाहीतर निजामपूर मार्गे डायरेक्ट मांडगावला सुद्धा एक्झिट होऊ शकता. त्याच्यामुळे बरेच कोकणात जाणारी माणसं तिकडचा खराब रस्ता अवॉइड करण्यासाठी हा बायपासच घेतात. भले 10 ते 12 किलोमीटर एक्स्ट्रा होतात, पण रस्ता खूप छान आहे, त्याच्यामुळे बरेच लोक हा रस्ताच प्रेफर करतात.
आणि तुम्हाला आठवत असेल की हा रस्ता आपण एकदा आणखीन घेतलेला जेव्हा आपण समरभूमी उमरखिंड हा ठिकाणी भेट द्यायला गेलेलो तेव्हा. त्याच्यानंतर आज आपण पुन्हा एकदा या रस्त्याने प्रवास करतोय. आता वाजले दुपारचे 12:25 झालेली आहेत. तर जवळजवळ 38 ते 35 मिनिटांमध्ये पोहोचून जाऊ आपण. मंडळी 10-15 किलोमीटर आपण पुढे आलोत आणि पाऊस चालू झालाय या घनदाट जंगलामध्ये. तर पाऊस पडत असल्यामुळे इथे कसा निसर्ग बहरलाय पहा, पूर्ण हिरवागार झाले. आपल्याला मंदिरामध्ये आतमध्ये शूट करण्याची परमिशन तर नाही मिळणार, कारण कोणालाच मिळत नाही. पण तुम्हाला इतिहास तर नक्कीच सांगेन त्या याचा, बल्लाळेश्वर मंदिराचा. किती छान नजारा आहे पहा ना, पूर्ण हिरवागार झालाय निसर्ग. आणि हा पहा, आपण इथूनच उंबरखिंडासाठी टर्न घेतला होता. मंडळी, तुमच्यासोबत एक गोष्ट आणखी शेअर करायची होती. आजकाल जीवन जगणं म्हणजे खूप कठीण झालंय आणि मरण खूप सोपं झालंय. असं का म्हणतोय? कारण आता 4 ते 5 दिवसांपूर्वी जे आपल्या एअर इंडियाचं विमान क्रॅश झालं अहमदाबादमध्ये, 265 ते 270 लोक विमानातली मृत्युमुखी पडलीत. त्याच्यानंतर अनेक जण जखमी झालेत. ज्या हॉस्टेलवरती जे विमान कोसळलं तिथलेही अनेक माणसं, विद्यार्थी जखमी झाले. त्याच्यानंतर आता परत 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये नदीवरचा एक पूल कोसळला, त्याच्यात पण अनेक माणसं दगावलीत. तर बघा ना, 1-2 जण नाही, पूर्ण मॉबच्या मॉब जातोय. म्हणजे किती कठीण झालंय जीवन जगणं आजकाल. तुमचं काय मत आहे याबद्दल हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचं मत व्यक्त नक्की करा. आणि त्यासोबत आपण आता गणपती दर्शनाला चाललोय, त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका अजिबात. दुर्शेतला आलोय आपण. बारीक बारीक पाऊस येते. आपल्याला अजून अर्धा तास सांगतोय पोहोचण्यासाठी. 22 किलोमीटरची रनिंग आहे.
दुर्शेच्या पुढे आलोय आणि पाऊस बघा किती जोराचा लागलाय. ऍक्च्युली कॅमेरा चालू करायच्या आधीच खूप जोरात होता, विजिबिलिटी खूप कमी झालेली, पण आता थोडीफार तरी विजिबिलिटी आली आहे. आणि त्याच्यात वारा सुद्धा आहे. तर ठीक आहे, आपण हळूहळू जाऊया, काय आपल्याला घाई नाहीये. मित्रांनो, आपण आता परळी गाव मागे सोडलंय. आता जवळ आपण जांभूळपाड्याच्या इथे आलोय. या साईडला पण बरेच फार्म हाऊस झालेत आणि बरेच प्लॉटिंग पडलेले आहेत. या साईडला बरेच फार्म हाऊस रिसॉर्ट झालेले आहेत आणि काही जागा डेव्हलपला पण सुद्धा गेलेल्या आहेत 1 BHK 2 BHK साठी. रस्ता बघा मंडळी, डांबरी रस्ता आहे, कुठेच खड्डा नाही आहे आणि एकदम प्लेन आहे. गाडी चालवायला पण खूप मजा येते. ट्रॅफिक नाहीये, मेन म्हणजे ट्रॅफिक नाहीये. त्याच्यामुळे बिनधास्तपणे क्लचवरचा पाय काढून ऍक्सिलेटर वरती फक्त पाय माझा. हे जे सुख आहे ते आजकाल खूप कमी प्रमाणात मिळतं. तर मंडळी, या टर्निंगला मी ऑलरेडी पाहिलेलं तिकडून कोण येतंय का, तेव्हाच मी या ट्रॅक्टरची साईड घेतली, कारण तो इतका ब्लाइंड स्पॉट नव्हता. मला ती पलीकडचं त्या साईडचं दिसत होतं, त्याच्यामुळे मी साईड घेतली, अदरवाईज मी साईड घेतली नसती. मंडळी, आपण आता पोहोचलो आहोत तासरे गावामध्ये.
इथे पण एक वीरेश्वर देवस्थान म्हणून खूप प्रसिद्ध आहे या आसरे गावामध्ये. आणि मंडळी, मी जसं मगाशी सांगितलं तुम्हाला की बरेच कोकणात जाणारे लोक हा रस्ता प्रेफर करतात कोकणात जाण्यासाठी, तर त्याचप्रमाणे पुण्यामध्ये जाणारे लोक सुद्धा हाच रस्ता प्रेफर करतात. कारण पालीवरून जो रस्ता पुढे कंटिन्यू होतो तो पुढे गेल्यावरती फाटा फुटतो. तिथून एक निजामपूरला म्हणजे माणगावला तुम्ही जाऊ शकता. अदरवाईज सर स्ट्रेट गेलात त्या फाट्यावरून तर तुम्ही तामिणी घाटातून पुण्यामध्ये उतरू शकता. आणि रस्ता पण चांगला आहे, फक्त घाटामध्ये थोडी वेडीवाकडी वळण आहेत, पण तुमचा त्याच्यामुळे टोल वाचतो. तर हा खरंच फायद्याच आहे, कारण त्या साईडला बोरघाटात पण ट्रॅफिकच असतो तुम्ही एक्सप्रेसने गेलात तरी. तर मग हा रस्ता खूप बेटर पडतो, लवकर पोहोचता तुम्ही पुण्यामध्ये आणि वरतून टोल सुद्धा नाही. रस्ता खूप चांगला आहे. इतका हा निसर्ग आणि हा सह्याद्री छान अगदी हिरव्यागार ह्याच्याने वेढलाय ना, त्यामुळे खूप मन प्रसन्न वाटतं. पुन्हा एकदा बारीक बारीक पाऊस चालू झालेला आहे. कॅमेरातून तुम्हाला समोर तो दुसरा डोंगर दिसतोय की नाही मला माहिती नाही, तो म्हणजे आहे पाली सुधागडचा किल्ला, किंवा त्याला सरसगड सुद्धा म्हटलं जातं. लाल परी बघा, पालीवरून सुटले ठाण्याला चालले. तर पाली आपल्याला इथून 8 किलोमीटर आणि लागणार आहे 14 मिनिटं. तर मंडळी, आपण आलो आहोत पालीमध्ये आणि आपण आता इथून घेणार आहोत टर्न पालीच्या गणपतीसाठी. आय लव्ह पाली लिहिले तिथून आपण लेफ्ट घेणार आहोत
आणि जर तुम्ही राईट घेऊन गेलात तर वाकळण फाट्याला जाता, म्हणजे NH66 जुना मुंबई गोवा हायवेला. पण आपण तिकडे न जाता लेफ्ट घेतला आहे, कारण आपल्याला जायचं आहे पालीच्या गणपती मंदिरात. तर चला मंडळी, मी तुम्हाला डायरेक्ट आता गणपती मंदिराच्या इथेच भेटतो. तर मंडळी, हा पहा सरसगड म्हणजेच सुधागड किल्ला, जो गणपती बाप्पाच्या पायथ्यापासूनच सुरुवात होते या गडावरती चढायला. नमस्कार मंडळी, आपण आता बल्लाळेश्वर मंदिरामध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता आपण बाहेर आलो आहोत. तर आपण आता या गणपतीच्या मंदिराच्या विषयी थोडक्यात माहिती आणि त्याचा इतिहास जाणून घेऊया. हे बल्लाळेश्वर मंदिर अष्टविनायक क्षेत्रापैकी एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणून समजले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, हे जे मंदिर बल्लाळेश्वर मंदिर आहे ते एका भक्ताच्या नावाने ओळखले जाते. तर आपण तेच जाणून घेऊया. बल्लाळेश्वर म्हणजे कोण? तर कल्याण नावाचा इथे एक पूर्वी व्यापारी राहत होता. त्याचा मुलगा बल्लाळ हा एक मित्रांना घेऊन एक शिळा होती, त्याला गणपती समजून तो पूजत होता. पण त्याच्या वडिलांना ते आवडत नव्हतं. पण एक दिवशी काय झालं, त्याला मारलं खूप आणि झाडाला बांधून ठेवलं. पण तरी सुद्धा त्याने गणपती बाप्पाचं नामस्मरण काही सोडलं नाही. तो नामस्मरण करतच राहिला आणि त्याला गणपती बाप्पा प्रकट झाले. नंतर त्याच्या इच्छेनुसार गणपती बाप्पाने अंशरूपाने इथेच स्थान घेतले, अशी आख्यायिका आहे. त्यानंतर 1760 मध्ये हे मंदिर श्री फडणवीस यांनी हे मंदिराचं रूपांतर एका दगडी मंदिरामध्ये केलं. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, मंदिराच्या बाहेर एक भली मोठी घंटा आहे. ती घंटा श्री चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसईच्या विजयाचं एक
विजयाचे एक चिन्ह म्हणून तिथे अर्पण करण्यात आली या बल्लाळेश्वर मंदिराला. तसेच इथे भक्त निवास आणि भोजनाची सुद्धा आतमध्ये सोय करण्यात आलेली आहे. तर तुम्ही कधी इथे आला तर त्याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकता. तुम्हाला जर इथे राहायची इच्छा असेल नक्की या भक्त निवासमध्ये राहू शकता. त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी एक छोटं मंदिर लागतं, ते म्हणजे धुंडी विनायकाचं मंदिर. हेच मंदिर म्हणजे जे बल्लाळाने नामस्मरण करून गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतलं होतं, ते जे अंशरूपाने जिथे आहेत तेच धुंडी विनायकाची मूर्ती म्हणजे ते मंदिर. तर तिथे या मंदिरामध्ये नमस्कार करूनच पुढे आपण नंतर गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो. तर मंडळी, हा इतिहास जाणून तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चला मंडळी, आपण ही जर्नी आता इथेच थांबवत आहोत. भेटूया एका पुढील नवीन जर्नीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सेफ ड्रायव्हिंग करा. आणि पावसाचा आनंद घेताना सुद्धा खूप काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या फॅमिलीची सुद्धा. तर चला मंडळी, भेटूया एका पुढील नवीन व्हिडिओमध्ये. आणि 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 ऐका, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला त्वरित प्राप्त होतील. तर चला मंडळी, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.